ठाणे क्राईम ब्रँच पोलीस असल्याचे भासवून एका इव्हेंट मॅनेजरला कारमध्ये बसवून लुटणाऱ्या 5 जणांच्या टोळीला आचोळे पोलिसांनी अवघ्या 4 तासांत बेड्या ठोकल्या। या आरोपींकडून लुटलेली रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार आणि दुचाकी असा एकूण 14,69,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। वसई विरार शहरात घरफोडी, वाहन चोरी, लुटमार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडू लागले आहेत। नुकताच नालासोपारा येथे राहणारे नितेश उमेश सुरजन वय वर्ष 27 हे 20 फेब्रुवारीला रात्री त्यांच्या मित्रांच्या सोबत युको बँक या परिसरातून 2,69,000 रुपयांची रक्कम घेऊन जात होते। याच दरम्यान त्या ठिकाणी एका अर्टिगा कारमधून आलेल्या अज्ञात टोळीने त्यांना आम्ही ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत असे सांगून दमदाटीही करण्यात आली। आरोपींनी नितेश यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून आचोळे येथील स्मशानभूमी रोडवर नेले। तिथे त्यांना जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवत मारहाण केली आणि त्यांच्याकडील 2,69,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला। या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला होता। तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुधीर शांताराम लांडगे या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता अन्य 4 साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली। यात सुधीर शांताराम लांडगे वय वर्ष 35, किरण जगन्नाथ तळवी वय वर्ष 34, राजेश सदाशिव गोसावी वय वर्ष 40, आदिल मोहम्मद हाफिज सय्यद वय वर्ष 32 आणि सुंदर पालेराम चावरिया वय वर्ष 40 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून लुटलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार, 3 मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण 14,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सुधीर लांडगे आणि किरण दळवी यांच्यावर यापूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत, तर सुंदर चावरिया याच्यावर 2 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक मंगेश वडणे, गुरदास मोरे, दत्तात्रय दायंगडे, शंकर शिंदे, निखिल चव्हाण, विनायक कचरे व त्यांच्या पथकाने केली आहे। त्यातला एक आरोपी जो आहे तो स्वतःला पत्रकार म्हणून त्याने त्याचं कार्ड दाखवायचं आणि इतर जे होते तर ते सांगायचे की आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत असं हे करून ते बँकेत येणाऱ्या लोकांचे पैसे काढून घ्यायचे, त्यांना दमदाटी देऊन त्यांचे पैसे लुटायचा असा हा प्रकार असल्याचे ते निष्पन्न झाले आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर हा प्रकार गंभीर असल्याने तात्काळ आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाच्या प्रमाणे आपल्या डीबी टीमला आदेश दिला होता। त्याच्यावरनं त्यांनी ते युको बँक आणि त्या परिसरातले जे सीसीटीव्ही आहेत ते सर्व त्याचा शोध घेतला। त्याच्यावरनं त्यांना एक त्यातील आरोपी निष्पन्न झाला। त्याच्या हालचालीवरनं त्याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यासोबत असलेले इतर जे 4 सहकारी आहेत ते सुद्धा निष्पन्न झाले आणि त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे।